नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। फसवणूक प्रकरणात आरोपीस अटक नाही, कुटुंबासह आमरण उपोषण। 25 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन 3 महिने उलटले तरी कारवाई नाही। फसवणूक प्रकरणात आरोपीस अटक नाही, कुटुंबासह आमरण उपोषण। अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक न झाल्याने फिर्यादी निलेश दादासाहेब केसभाट यांनी कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 14 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। निलेश केसभाट यांनी 14 एप्रिल 2025 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलीप भीमराज केसभाट याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 334/2025 दाखल केला होता। गुन्ह्यात भादवी कलम 420, 406, 409 प्रमाणे गंभीर स्वरूपाचे आरोप असून 12 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत डीके ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट या नावाने शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। फिर्यादींच्या मते या प्रकरणात केवळ त्यांचीच नव्हे तर इतर काही व्यक्तींचीही फसवणूक झाली आहे। गुन्हा दाखल होऊन 3 महिने उलटूनही आरोपीस अटक किंवा कठोर कारवाई न झाल्याने त्यांनी कुटुंबियांसह आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे। या उपोषणात निलेश केसभाट यांच्यासह पत्नी पूनम केसभाट, वडील दादासाहेब केसभाट, लहान बाळ रुठांश केसभाट सहभागी असून विकास आगळे, चंद्रकांत खाटीक, ज्ञानेश टांके, छत्रपती शिवाजी महाराज सेनानी आदी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। उपस्थितांनी आरोपीवर MPID कायद्यान्वये तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। निलेश दादासाहेब केसभाट, राहणार शावगाव, अहिल्यानगर। मी दिलीप भीमराज केसभाट याला 2024 7व्या महिन्यात 25 लाख रुपये दिले होते। तर तो माझी फसवणूक करून पासार झालेला आहे। त्यानंतर मी गुन्हा दाखल करायच्या टायमाला कमीत कमी 7-8-9 महिने गुन्हा दाखल करा अशी विनंती केली, पण माझा गुन्हा दाखल केला नाही। नंतर 2025 मध्ये 4थ्या महिन्यात माझा गुन्हा दाखल केला। अजून आरोपी फरार आहे, तो घरी येतो जातो पण तरी पण पोलीस दखल घेत नाही। मी त्याला माझे होम लोन काढून त्याला 25 लाख रुपयाची रक्कम दिलेली। त्याच्याकडे माझ्याकडे त्याचा चेक वगैरे, माझ्याकडे त्याचे ट्रान्झॅक्शन वगैरे सर्व प्रूफ आहे। आज इथं बसले तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की LCB कडे माझा गुन्हा वर्ग करावा किंवा अन्यथा आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावा, अटक करण्यात यावी। सागळे मी निलेशचा मावस भाऊ आहे। त्याने 8 महिन्यापूर्वी त्याचा एक मित्र म्हणून, एक चुलत भाऊ म्हणून त्याच्याकडे पैसे त्यांनी दिले होते 25 लाख रुपये। तर त्याचे होम लोन करून त्यांनी पैसे दिले होते। तर त्यांनी खूप मोठा त्याच्यासोबत एक घात केला असा आहे। आणि आमची एकच मागणी आहे की आरोपी 4 महिन्यापासून मोकाट फिरतोय संभाजीनगर मध्ये। तो आम्ही जाऊन बघितले पण तो रात्री घरी येतो जातो, त्यामुळे पोलीस कसलीही दखल घेत नाही। एकटं खरं तर आम्हाला उपोषण करायची वेळच येऊन द्यायला नको होती प्रशासनाने, पण आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली। लवकरात लवकर आरोपीला आहे ना अटक केली पाहिजे, आमची एवढी मोठी मागणी आहे। आम्ही सर्व कुटुंब परिवार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। त्यामुळे लवकरात लवकर आम्ही उपोषण सोडणार नाही। जर आरोपीला अटक केली नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही। आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहणार आहे। धन्यवाद।